नमस्कार. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी आज सकाळी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर येत आहे. या घटनेने नाशिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले असून नजन यांनी असे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप पुढे आलेलं नाही. अशोक नजन हे आज सकाळी नेहमीप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर हजर झाल्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये बसले होते. दरम्यान यानंतर पोलीस ठाण्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी करण्याचं काम सुरू होतं. सर्व कर्मचारी हे हजर झाल्यानंतर त्यांना बोलवण्यासाठी हजेरी मास्टर शरद झोले हे त्यांच्या केबिनमध्ये गेले असता नजन हे रक्ताच्या थारोळ्यात खुर्चीवर पडलेले त्यांना दिसून आले. त्यानंतर सर्व पोलिसांची धावाधाव सुरू झाली. त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याचं यावेळी दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. दरम्यान यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे, अंबड, नाशिक.